कुठं? अरे आज चाललंय, लालीच रडतात, त्यांना सावरायला पाहिजे म्हणून चाललंय. त्यांना नंतर सावरायचं, कळलं का? आज साहेब चौकशी करतात ना, चौकशी अजून संपली नाही. अरे दादा असं काय बोलतो, वहिनी आहे तुझी, सांभाळायला पाहिजे जरा जाऊन. कायद्यासमोर नाती भीती काय नसतात, कळलं का? एकदा चौकशीला बोलव ना तर तो माणूस एकतर संशयी असतो नाहीतर आरोपी. तुम्हाला सांगू साहेब, मी या गावात लग्न करून आले, मला कोणीच मैत्रीण नव्हती, लय एकटं वाटायचं. माधुरी माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण. आता कुठं आम्ही मनातल्या गोष्टी एकमेकींना सांगायला लागलो होतो, बोलायला लागलो होतो, तर गपगुमानी इथं बसायचं. अरे नाही का आधार देऊ दे मला. सर तुला कळतं का? चौकशी सुरू आहे, हा मुद्दामून करतो का रे? अरे मुद्दाम कशाला करतो? तमाशा करू नको. अरे तमाशा कुठं करतोय लगन? तुला आठ टाकीन धरून. साहेब ती परत आली ना, मी तिला विचारणारच आहे, या अशी कुणालाही न सांगता कुठं निघून गेली होतीस, सगळ्यांच्या जीवाला घोर लावून. अरे लाली कोण आहे? काय साहेबाऊ सारखा आधी यायचं म्हणत होतो. तुम्ही सांगताय आज चौकशी सुरू आहे तरी मुद्दाम तमाशा चाललाय याचा. अहो मी कुठं तमाशा करतोय? मी काय सुद्धा करत नाही. सोड मला. शांत बस जरा. लालीजी तुम्हाला बरं वाटतंय ना? टेन्शन नाही ना काय? साहेब हे असं चाललंय मागासपासून, याचं मुद्दाम करतोय मागासपासून बाहेर कालवा. मी कशाला काय लाली? ओ लालीजी उठा उठा उठा. लालीजी उठा. हो लालीजी उठा. अरे पाणी आणा ना कोणीतरी. अरे आणा ना पाणी. हे पाणी पाणी दे. उठा. लालाजी काय झाले? लालाजी काय होते तुम्हाला? हा अहो रडताय कशासाठी मग? हो जामकर साहेब, अहो काय आहे? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. असं काय प्रश्न विचारा ज्याच्यामुळे लालीजीने चक्कर आली? एकतर सगळ्या गावासमोर तुम्ही मला शर्ट काढायला लावला, सगळ्यांसमोर माझे आबरूचे धिंडावडे काढले. आता इथे प्रश्न माझ्या बायकोचा आहे, तिच्या इज्जतीचा आहे. असं काही झालेलं नाहीये. मी त्यांना काही तुझुबी प्रश्न विचारले, माधुरीचा विषय काढला आणि त्या लगेच रडायला लागल्या. काय करणार सांगा? काय जामकर साहेब, अजून त्रास द्यायचा आहे तुम्हाला? होऊ दे तुमच्या मनाची शांती, द्या अजून त्रास. नाही, तुमचं तुमच्या बायकोवर खूप प्रेम आहे हे पाहून आनंद झाला. आता त्यांना घरी घेऊन जा. नाही विचारा ना, अजून जे काही प्रश्न असतील एकदाच विचारा. 17 वेळा नको त्रास आम्हाला सुद्धा. त्यांना घरी घेऊन जा. हो चला. तुम्हाला बरं वाटतंय का? आपण चला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.